वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर करंडे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे कलेक्शन आहे माझ्या आईनं केलेलं। बरेच वर्षापासून तिला वेगवेगळ्या करंड्याची आवड आहे। मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। तर हा पहिला सुंदर राजहंसाचा चित्र असलेला किंवा त्याचा शेप असलेला आपण म्हणू शकतो हा करंडा आहे, जो असा पद्धतीने ओपन होतो। हा ऑनलाइन ऑर्डर केलेला होता। याची किंमत आणि याची लिंक दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथून तुम्हाला हवं तर तुम्ही ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर याचा स्क्रीनशॉट देखील मी बाजूला टाकते, जेणेकरून तुम्हाला किंमत लक्षात येईल। त्यानंतर सेम क्वालिटीचा आणि हा सुद्धा मेटलचाच असलेला हा करंडा आहे, ज्याच्यामध्ये हळदी कुंकू दोन्हीसाठीही तुम्हाला जागा मिळेल आणि त्याचबरोबर याच्या जे कॅप आहेत ते याला जॉईंटच आहेत। हा पण चांगलं एकदम छान क्वालिटी असलेला करंडा ऑनलाइनच ऑर्डर केला होता, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। नेक्स्ट आहे जे भरपूर जणांकडे अवेलेबल असतं आणि वाणामध्ये आपण एकमेकाला देतो देखील। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये देण्यासाठी हा खूप छान असा हळदी कुंकाचा डब्बा म्हणू शकतो आहे, कारण की हे खूप स्वस्त मिळतं। त्यामुळे तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा याला देऊ शकता तुमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये। लीफच्या आकाराचं हे हळदी कुंकूचं डब्बा होतं, याची सुद्धा लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्यानंतर हे असे छोटेसे करंडे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू ठेवू शकता किंवा मग फक्त एक सेपरेट सुद्धा तुम्ही हा वापरू शकता कुंकवासाठी, किंवा तुमचं सिंदूरदानी म्हणून सुद्धा याचा वापर करता येतो। वाण देण्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे। हे प्लास्टिकमध्ये येतं, हा मेटल नाही आहे, परंतु खूप प्रीमियम क्वालिटीचा प्लास्टिक याच्यामध्ये वापरलेला आहे। एकदम डिझाईन पण छान आहे आणि एकमेकाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी सुद्धा हे चांगला पर्याय आहे। यानंतरनं नेक्स्ट आहे हा छानसा नाजूक असा 2 छोटी हळदी कुंकाची वाटी असणारा ट्रे। खूप छोटा आणि नाजूक ट्रे आहे, याच्यावरती स्टोन्स आहेत। बऱ्याच वर्षापासून हा घरी माझी आई वापरते। एखादा स्टोन याचा गळालेला तुम्हाला दिसेल, परंतु गेली 7-8 वर्ष झालं हा ट्रे आम्ही घरी वापरतोय। छोटासा तुम्ही डेली यूजसाठी हा वापरू शकता, जो खूप युनिक पण दिसतो। गिफ्टिंग ऑप्शन म्हणून सुद्धा हा खरंच खूप छान आहे। याच्यावरती ओपन हळदी कुंकू तुम्ही ठेवू शकता। याला वरती कॅप नाही आहेत, परंतु तरीसुद्धा हा खूप सुंदर दिसतो। यानंतर आहेत आपले गणपती बाप्पा असलेले 2 छोट्या वाट्या, याला जॉईंट असलेला छोटासा क्यूट ट्रे म्हणू शकता, किंवा करंड्याचाच एक हा प्रकार आहे। हा माझ्या खूप हृदयाच्या जवळचा आहे, कारण की माझ्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये आम्ही हा वापरला होता। रिंग ठेवताना त्याच्या बाजूला हळदी कुंकू ठेवण्यासाठी आम्ही हा वापरला होता आणि बऱ्याच जणांना हे खूप आवडलं होतं। माझ्याकडे एक सुंदर ट्रे आहे, त्या ट्रेमध्ये आम्ही रिंग ठेवून मग हा सोबत वापरला होता। या ट्रेची देखील लिंक जर हवी असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ट्रेची लिंक देईल, आणि या जो गणपती बाप्पासोबतचे हळदी कुंकाचा ट्रे आहे छोटासा, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला आवडला असेल तर ऑर्डर करू शकता। त्यानंतर ना हा छोटासा क्यूट असा आपल्याकडे आहे कासव। तर हा फक्त कासव दिसायला सुंदर आहे असं नाही, तर याच्यामध्ये देखील तुम्हाला हळदी कुंकू ठेवता येऊ शकतं। पहिल्या संक्रांतीच्या वेळेस आम्ही हळदी कुंकू जे आपण वाणामध्ये देतो त्यासाठी हा करंडा आम्ही वापरला होता। हळदी कुंकू देताना आम्ही याच्यामध्ये दिलं होतं, ॲज अ गिफ्ट आम्ही हे दिलं होतं सर्वांना। तर हा पण खूप छान असं गिफ्टिंग ऑप्शन तुम्ही वापरू शकता, किंवा मग माझ्या आईसारखी जर तुम्हाला आवड असेल वेगवेगळे करंडे गोळा करण्याची, तर हे तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं। यानंतर माझ्याजवळ आहे हा खूप सुंदर मोर। हा मोर अशा प्रकारे ओपन होतो, याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवायला इथे जागा आहे, आणि हा सुंदर असं याच्यावरती काम केलेलं आहे। काही स्टोन्स चिटकवलेले आहेत। इथं तुम्हाला दिसेल स्वस्तिक देखील याच्यावरती आहे, आणि आहेत तिथं आपल्याला गणपती बाप्पांची छोटीशी झलक दिसेल याच्यावरती। काम पण खूप रेखीव आणि छान केलं आहे। याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल। हे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये सुद्धा खूप कमी किमतीमध्ये मिळेल। ऑनलाईन तुम्हाला थोडीशी किंमत जास्त मोजावी लागेल, परंतु क्वालिटी आहे तर घ्यायला काहीही हरकत नाही। यानंतर हे करंडे आहेत जे प्रत्येकाच्या घरी असतीलच असं मला वाटतं, कारण की खूप
पारंपरिक याची डिझाईन आहे. प्रत्येकाच्या घरी असा एक तरी करंडा नक्की मिळेल. खूप जुनी डिझाईन आहे आणि हे असतात पितळीचे. याच्यामध्ये बरेचसे प्रकार डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील. या प्रकारचे करंडे खूप जुन्या काळापासून चालत आलेले आहेत. हा छोटा साईज आहे जो रेग्युलर वापरासाठी केला जातो. त्याचबरोबर मोस्टली हे करंडे आम्ही देवघरामध्ये वापरतो. याच्यामध्ये 2-3 साईज घरी आमच्याकडे आहेत आणि प्रत्येकाकडं असतील असं मला वाटतं. त्यानंतरनं लाकडी करंडासुद्धा आमच्याकडं आहे. हा बघा छोटासा लाकडी करंडा आहे. बरेच दिवस वापर झाला आहे. थोडासा जुनाट वाटतोय कारण याचा खूप वापर झालेला आहे. हा पण माझ्या आईला खूप आवडतो कारण की हा लाकडी आहे आणि लाकडी करंड्यापैकी कदाचित माझ्या आईकडे हा एकच असावा. हा पण बरेच दिवस वापरलेला आहे. याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जातील. त्याच्यासुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. याला सिंदूरदाणी म्हणून सुद्धा तुम्हाला वापरता येईल. सिंदूर ठेवण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. असे भरपूर व्हरायटी माझ्या आईकडे मला मिळाले. तुमच्याकडं कोणकोणते यापैकी आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन कोणते वेगळ्या डिझाईनचे आहेत का जे मी माझ्या आईच्या कलेक्शनमध्ये ॲड करायला हवेत ते देखील मला नक्की सांगा. त्याची लिंक देखील कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा म्हणजे मी ते नक्की ऑर्डर करून पाहीन. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.